नमस्कार. संक्रांत हा सण आम्ही साजरा केला. जरी संक्रांत एका दिवसाची आहे असं वाटत असलं तरी तसं नाही. आदल्या दिवशी भोगी असते. सुवासिनी त्या दिवशी सुंदरशी मिक्स व्हेज हंडी म्हणावी लागेल अशी भाजी त्या बनवतात. दुसऱ्या दिवशी संक्रांत असते. तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते आणि हळदी कुंकवाचा उत्सव हा संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालणारा असतो. त्यातील तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत. ह्या दिवशी 5 वर्षाच्या आतील मुलांना आपण किती छानपैकी सजवतो हलव्याच्या दागिन्यांनी. लहान मुलांना शक्यतो खाली वेचून खायची सवय असते, म्हणूनच की काय ह्यामध्ये सर्व खाण्याचे पदार्थ टाकून त्याची नाहण घातली जाते. त्यालाच आपण बोरनाहण असे म्हणतो. आता स्वरूप बदलत चाललेलं आहे. पहिले बोरच होती, आता त्याला आपण चॉकलेट नाहण असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. पण त्यातून मिळणारा आनंद हाही काही वेगळाच. एखादी गोष्ट आपण ज्यावेळेस जिंकतो त्यावेळेस वेगळाच तो आनंद होतो की. आमच्या लहानपणीच्या माझ्या खूप आठवणी आहेत. आम्ही संक्रांतीच्या दिवशी घरोघरी डब्बा घेऊन फिरायचो. छोटे छोटे डबे आणि छोटे छोटे तिळगुळाचे लाडू. मजा यायची की. असं नव्हतं की घरी भरलेले नसायचा डबा. डबा जरी घरचा असला, भरलेला असला, तरीसुद्धा आपल्याला कोणीतरी दिलेला खाऊ गोळा करण्यात वेगळीच मजा होती की. पण काळानुरूप ती मजा बदलत चालली आहे. आमचंच पहा ना. नैतिकला म्हटलं की नैतू जा की रे तिळगुळ गोळा घ्यायला. तो म्हटला नको नको मी नाही जाणार, त्यापेक्षा मी कार्टूनच पाहतो. खरंच मुलांना हा आनंद मिळवता येतोय का? आणि त्यांनी मिळवावा म्हणून आपण कितपत प्रयत्न करतोय? संक्रांतीचा गोडवा हा गोडच असावा, आठवणींनी भरलेला असावा. बरेच क्षण आपण कैद करू शकत नाही, पण त्या क्षणांना आठवून पुनर्श त्याविषयी जागृती होऊ शकते, आनंद मिळू शकतो. सान्वी ब्लॅक कलरच्या ह्या फ्रॉकमध्ये खूप सुंदर दिसत होती आणि शिवाय ती बसलीही छान होती. नाहीतर काही काही लहान मुलं रडण्याचे कार्यक्रम करतातच की. त्यात भर म्हणून हे छोटे बालगोपाल घरी जमले होते. माझ्या शाळेतल्या एका विद्यार्थिनीने साणूचे बोरनाहण असा एक पतंग तयार केला होता आणि तिने मला तो दिला होता. शिवाय तिने हाताने त्याला हलव्याचे जे मणी असतात ते चिटकवले होते. खरंच तिचंही कौतुक. एवढं प्रेमाने दिलेली वस्तू आपल्यासाठी खूप मौल्यवान असते. घरीच केलेली ही छोटीशी तयारी आणि त्यातून मिळवलेला हा मोठा मोठा आनंद. तुमच्या इथे संक्रांत कशी साजरी करतात, त्याला वेगवेगळ्या नावाने कसे ओळखले जाते, ह्याविषयी सांगायला कमेंटमध्ये विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. बाय बाय.